श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शहरासह जिल्ह्यात खानदेशाचे आराध्य दैवत कान्होबाई मातेचे वाजत गाजत मिरवणुका काढून मोठ्या जल्लोषात करण्यात आले विसर्जन। लळिंग येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2025 अंतर्गत महसूल सप्ताहाचे आयोजन। पांझरा नदीत कान्होबाई मातेच्या विसर्जनासाठी गेलेल्या मोचीवाडा विष्णुनगर येथे राहणाऱ्या एकाचा बुडून मृत्यू। आणि सिद्धेश्वर टीव्हीएस येथे टीव्हीएस अपाचे RTR 310 या दुचाकीचा अनावरणाचा सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरासह जिल्ह्यात खानदेशाचे आराध्य दैवत कान्होबाई मातेचे वाजत गाजत फुगड्या खेळत मिरवणुका काढून मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले। यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। धुळे शहरासह जिल्ह्यात खानदेशचे कुलदैवत कान्होबाई मातेला जल्लोषात निरोप देण्यात आला। शहरातील पांझरा नदीत कान्होबाई मातेचे विधिवत पूजा आरती करून उत्साहात विसर्जन करण्यात आले। कान्होबाई मातेच्या उत्सवाअंतर्गत शहरासह परिसरात विविध ठिकाणी कान्होबाई मातेची स्थापना करण्यात आली। रविवारी रात्रभर जागरण झाल्यावर सोमवारी सकाळी विविध स्थापना ठिकाणाहून कान्होबाई मातेचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले। देवीला फुलांनी सजवून फुगड्यांच्या खेळात महिलांनी सहभाग घेतला। रात्रभर देवीसमोर भजन, फुगडे आणि पारंपरिक लोकगीते अशा भारावलेल्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला। यंदा पांझरा नदी वाहती असल्याने विसर्जनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली। यामुळेच महापालिकेतर्फे व्यवस्था करण्यात आली होती। श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर कान्होमातेचा उत्सव साजरा केला जातो। मातेची एक दिवसीय स्थापना करून रात्रभर जागरण केले जाते आणि दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून नदीवर कान्होमातेचे विसर्जन केले जाते। कान्होमातेच्या उत्सवासाठी बाजारपेठेतून कान्होमातेचे मुखवटे आणि सर्व शृंगार पूजा विधीचे साहित्य तसेच सजावटीच्या साहित्यातून रांगोळी काढून कान्होमातेची स्थापना करण्यात येते। पूजा विधीनंतर सामूहिक आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य कान्होमातेसमोर ठेवण्यात येतो। अशा प्रकारे 1.5 दिवसांच्या या उत्सवात खानदेशात आनंदमय वातावरण असते। कान्होमातेचा उत्सव हा महाराष्ट्रात फक्त खानदेशात साजरा केला जातो, त्यामुळे या उत्सवाला फार महत्त्व आहे। ते विश्राम विरारी शुक्ल पक्षामध्ये नागपंचमीनंतर जो पहिला रविवार असतो, ह्या पहिल्या रविवारी खानदेशातली ग्रामदेवता कानबाई ह्या कानबाईची स्थापना करतात। खरं सांगू का, इथले खानदेशी जे लोक आहेत ते भाविक असतात। पूर्वी असं आरोग्य वगैरे किंवा डॉक्टर्स वगैरे असं काही नसायचं आणि त्यावेळेला पटकी किंवा कॉलरा म्हणा या रोगांची जी साथ चालायची। मग त्यावेळेला केव्हा पाऊस हा कधी पडत नसे, कधी चांगला पडत असे तर कधी दुष्काळ पडत असे। अशा वेळेला शेतकरी लोक आपल्या ग्रामदेवत्याला साकडं घालायचे की हे देवता आम्हाला तू पाव आणि आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगलं भरभरून पीक येऊ दे। आणि जेव्हा अशी ती मनोकामना या देवता जेव्हा पूर्ण करते मग ते नवस त्यांनी बोललेला असतो। म्हणून श्रावण मध्ये हा या पवित्र महिन्यामध्ये हा व्रत वैकल्याचा महिना आहे महिलांचा, तर त्या महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये नागपंचमीनंतर जो पहिला रविवार असतो त्या रविवारी म्हणजे नारळ रूपी जी कानबाई आहे तिची स्थापना करतात। तिला मुखवटाच पाहिजे असं काही नाहीये। मग त्या कानबाईला नाक डोळे वगैरे करून तिला सुशोभित करतात आणि विशेष म्हणजे त्याला या आंब्याचा जो लाकडाचा चौरंग बनवतात, त्या चौरंगावर लाल मद्र टाकतात, त्या मद्रावर गहू टाकतात आणि त्या गव्हावर तो कळस ठेवला जातो। त्या कळसावर स्वस्तिक असा आकार केले जातात। त्याच्यावर ते परडून आणलेला नारळ किंवा कुठून जुनी जी कानबाई असते त्या जुन्या कानबाईजवळ नारळ ठेवतात आणि त्या नारळामध्ये त्या कळसामध्ये जवळजवळ 7 नदींचं पवित्र पाणी ठेवतात आणि अनेक वनस्पती आणि देवीला म्हणजे फुलं विशेष म्हणजे फक्त मोगरा आणि याचा जास्वंद किंवा ती बिजोरा ही फुलं आवडतात, दुसरी फुलं आवडत नाही। आणि त्या देवीला डांगडुबली हेच वाद्य लागतं, इतर वाद्य लागत नाही। अलीकडे जे DJ वगैरे वाजवलं जातं ते चुकीची पद्धत आहे। देवीला हे पारंपरिक वाद्य चालतात, इतर कुठलीही वाद्य चालत नाही। आणि 1.5 दिवस ही कानबाई असते। 1.5 दिवसानंतर रात्रभर हे लोक गाणी म्हणतात, जी पारंपरिक गाणी म्हणतात। कानबाई पुढे श्रद्धेने नाचतात आणि आनंदभर तर कानबाईचा प्रसाद जो रोट असतो तो सगळे भाऊबंद एकत्र मिळून खातात आणि दुसऱ्या दिवशी रात्रभर हे जागतात, पण दुसऱ्या दिवशी सकाळी कानबाईला गंगेवर विसर्जन करण्यासाठी नेतात। तो मात्र प्रसंग अतिशय भावनिक असतो। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात आणि देवीला ते निरोप देतात। अशी ही खानदेशातील कानबाई जी ग्रामदैवत आहे, सगळ्यांना आनंद देऊन एकोप्यानं राहण्यासाठी
शेतकरी संस्कृतीची ग्रामदेवता म्हणजे कानबाई असं म्हटलं तरी चालेल. धुळे तालुक्यातील लळिंग येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2025 अंतर्गत महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमाचे राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात सोमवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील लळिंग येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान अंतर्गत आयोजित महसूल सप्ताहाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात मंडळ अधिकारी जितेंद्र बांगर यांनी कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी गवळी यांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते लाभार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना विविध दाखले व 7/12 उतारे तसेच विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी अरमान पटेल व गोपाल वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विशाल पेटकर यांनी केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रदीप सावंत, मंडळ अधिकारी जितेंद्र बांगर, तलाठी अरमान पटेल, मुख्याध्यापक विशाल पेटकर, कोतवाल कैलास सोनवणे, सुनील आयरे, युवराज ठाकरे, शिक्षक दिलीप पाटील, मनीष पाटील, सुधीर पाटील, पांडुरंग सैंदाने, विजय पाटोळे यांच्यासह शेतकरी व लाभार्थी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल सप्ताहाचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी अप्पा गवळी, मंडळाधिकारी जितेंद्र बांगर सर, मुख्याध्यापक पेटकर सर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनोद सावंत आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमाअंतर्गत मंडळाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांचा गावकऱ्यांशी एकत्रितपणा यावा आणि त्यांनी आपले प्रत्येक काम सोयीस्करपणे करावे या हेतूने या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सप्ताहाअंतर्गत विशेष शिबिरे घेऊन जनतेस शैक्षणिक व विविध स्वरूपाचे दाखले देणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाड रस्ते, पानंद शेत रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे, एका महिन्याच्या वर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालय फेरफार अदालत घेणे, प्रत्येक गावात शिवार फेरी कार्यक्रम आयोजित करणे, जमिनीच्या अनधिकृत अकृषिक वापराच्या बाबींची शोध मोहीम घेऊन कारवाई करणे, शासकीय जमिनीवरील भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासाठी व भाडेपट्ट्याच्या निष्ठालनासाठी विशेष मोहीम राबवणे, अर्धन्यायिक प्रकरणे यांचा निर्णय घेणे, भाडेपट्ट्याने अथवा कब्जा हक्काने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनीचे भोगोडदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे, कब्जा हक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील इमारत बांधकामासाठी मुदतवाढ देणे, क्रीडांगण, खेळाचे मैदान, व्यायामशाळा शासकीय जमिनीचे भाडेपट्टा नूतनीकरण करणे, भूसंपादन केलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 ब व 442 च्या अनुषंगाने पुढाकाराने कारवाई करणे आणि विषय या महाराजस्व अभियानात घेण्यात आलेले आहेत. तरी मी आपल्या ग्रामस्थांना विनंती करतो, आपल्या गावातील पानंद रस्ते, पायवाटा किंवा इतर आपले प्रलंबित प्रश्न असतील, कारण बऱ्याच वेळा असं होतं एखाद्या शेतीचा मालक मृत्यू पावला तर त्याचे वारस लागत नाही, पुष्कळ दिवस त्याचे वारस लागत नाही, तरी आपण काळजी घेऊन हे वारस लावणे हे सुद्धा एक काम मंडळाधिकारी तलाट्यांना दिलेलं आहे. तर ते सुद्धा आपण सर्वांनी एकदम पूर्वनियोजित करून घ्यायचंय, कारण वर्षानुवर्षे ते उतार्यावर ते वारस लागत नाही आणि त्याच्यानंतर आपण एक पिढी गेल्यानंतर त्या वारस हक्कासाठी आपण अर्ज करतो, त्याच्यात शेतकऱ्यांना खूप मोठे प्रॉब्लेम येतात. तरी मी गावकऱ्यांना विनंती करतो, कारण मंडळाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांना शासनाने पुष्कळ अधिकार दिलेले, त्यांच्या अधिकारामध्ये ते सॉल्व्ह करू शकतात, पण ते पुढाकार घेत नाही. का बरं घेतले आता त्यांनाच माहिती, त्यांनी ते घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. कारण ग्राम महसूल अधिकारी हा एक मोठा दुवा आहे, शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा एक मोठा दुवा आहे आणि त्यांनी प्रत्येक प्रकरणामध्ये जे आहेत
आपल्याला समजा इंदिरा गांधी जे प्रकरण आहेत, जे विविध शासकीय प्रकरण आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला फायदा मिळतो, या फायद्यासाठी त्यांनी गावात ग्राम विकास अधिकारी धुळे, आता उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे, तसेच माननीय तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या आदेशाप्रमाणे राज्य शासनाचा महसूल सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत प्रत्येक मंडळात प्रत्येक गावनिहाय करण्याचे आयोजले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 4/7/2025 रोजी मोगलदरी येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्योत्सव अभियानांतर्गत राजे संभाजी माध्यमिक विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टपणे शाळेच्या योगदानातून ग्रामस्थ, विद्यार्थी तथा अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी आप्पा गवळी, तसेच आमचे आदरणीय पोलीस पाटील परदेशी भाऊ यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम सुयोग्य नियोजित पार पडला. कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना दाखले, तसेच संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, नव्याने मयताच्या वारसांच्या नोंदी आणि महसूल डिपार्टमेंटमार्फत ज्या शेतकऱ्याशी निगडीत बाबी आहेत त्यांचे सगळ्यांचे चर्चेमध्ये आणि कार्यक्रमामध्ये माहिती देण्यात आली. धुळे शहरातील देवपुरातील पंचवटी समोर पांझरा नदीत कानबाई मातेच्या विसर्जनासाठी गेलेल्या मोचीवाडा विष्णुनगर येथे राहणाऱ्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. शहर व परिसरात कानबाई मातेचे उत्साहात विसर्जन होत असताना देवपुरातील पंचवटी समोर पांझरा नदीत विसर्जन करताना एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की खानदेशातील प्रसिद्ध कानबाई मातेचे सोमवारी मोठ्या उत्साहात मिरवणुका काढून विसर्जन करण्यात आले. शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर समोर मोचीवाडा विष्णुनगर येथे राहणारे राजेंद्र पंडित नेरकर हे सुद्धा देवपूर पंचवटी समोर पांझरा नदीत कान्होबाई मातेचे विसर्जन करीत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा नदीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर त्वरित देवपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन पथकासही पाचारण करण्यात आले होते. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या सिद्धेश्वर टीव्हीएसच्या शोरूम मध्ये टीव्हीएस आपाचे RTR 310 या दुचाकीचा अनावरणाचा सोहळा आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला. धुळे शहरातील पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या सिद्धेश्वर टीव्हीएस या शोरूम मध्ये टीव्हीएस आपाच्या RTR 310 या दुचाकीचा अनावरणाचा सोहळा आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या हस्ते सोमवारी उत्साहात संपन्न झाला. टीव्हीएस मोटार कंपनीतर्फे आपल्या लोकप्रिय नेकड स्पोर्ट्स बाईक अपाचे RTR 310 चे अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहे, जे चांगल्या डिझाईनसह खूप खास होत आहे. टीव्हीएसच्या बाईक रेसिंग मधील 40 वर्षाच्या अनुभवाचा हा परिणाम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. नवीन अपाचे RTR 310 मध्ये आजच्या रायडरला डोळ्यासमोर ठेवून नवीन तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट डिझाईन आहे. यात डिजिटल फीचर देखील देण्यात आले आहेत आणि बाईक OBD 2B कंप्लायंट देखील आहे. विशेष म्हणजे बिल्ड टू ऑर्डर पर्यायी आहे, ज्यामध्ये कस्टमायझेशनचे पर्याय उपलब्ध आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाईक मध्ये बदल करू शकता. टीव्हीएसची नवीन दुचाकी अपाचे RTR 310 मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत. त्यापैकी काही प्रथम इन सेगमेंट आहेत. यात पारदर्शक क्लच कव्हर आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्लचचे आतील भाग दिसतील. हे चावीशिवाय देखील सुरू होऊ शकते. यात ड्रग टॉर्क कंट्रोल फीचर देण्यात आले आहे, जे बाईकला अचानक येणाऱ्या धक्क्यांपासून वाचवते. त्याचबरोबर कॉर्नरिंग ड्रग टॉर्क कंट्रोल फीचरमुळे बाईक वळणावर घसरण्यापासून रोखली जाते. यात लॉन्च कंट्रोलही आहे. सदर बोल्ड डिझाईनच्या बाईकचे आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी टेरिटरी मॅनेजर मोडक, सिद्धेश्वर टीव्हीएसचे संचालक संभाजी गवळी, कुणाल गवळी, मॅनेजर शालिग्राम सोनवणे आदि उपस्थित होते. जो हमारा अपाचे सेगमेंट है टीवीएस इज कम्प्लीटली मेड इन इंडिया. फर्स्ट ऑफ ऑल जो अपाचे सेगमेंट है उसके अंदर हायर एंड टॉप एंड मॉडल है. तो टॉप एंड के अंदर 310 सीसी का व्हीकल है, एज वेल एज उसके अंदर 310 सीसी के साथ होते हुए उसका सेफ्टी का एज वेल एज कस्टमर के कंफर्ट का पूरा ध्यान रखा गया है. दिस इज समथिंग विच वी ऑफर टू धुले कस्टमर्स, द मोस्ट प्रीमियम सेगमेंट ऑफ TVS. सो थैंक यू फॉर द लॉन्च एज वेल एज फॉर द अपॉर्च्युनिटी. सामनाच्या मुहूर्तावरती माननीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली प्रमोद पवार साहेब म्हणून आपल्याला लाभले होते. तसंच TVS कंपनीचे TM रिस्पेक्टिव्ह मोह सर पण आपल्याला लाभले होते. यांच्यासोबत आपण आज धुळेकरांच्या सेवेसाठी अपाची RTR 310 ही गाडी लॉन्च करत आहोत.
तरी ही गाडी धुवायच्या सेवेत सादर झाली आहे. सर्वांनी ही गाडीचा एकदा टेस्ट ड्राईव्ह घेऊन बुकिंग करण्यासाठी उपलब्ध आहे. तर ही 310 सेगमेंटमधली पहिली बाईक आहे की जिला क्रूज कंट्रोल दिलेला आहे. तसं तिच्यामध्ये 5 स्पीड मोड दिलेले आहेत. सेगमेंटमधली फर्स्ट व्हेकल आहे जिला व्हेंटिलेटेड सीट प्लस AC सीट्स दिलेले आहेत. TVS कंपनीची ही 100% मेड इन इंडिया बाईक्स आहेत. यूथ जनरेशन असो किंवा सिनियर सिटीजन असो कम्फर्टली लॉंग ड्राईव्ह करू शकतो. ऑफ रोड, ऑन रोड, सिटी रोडच्या हिशोबाने कम्फर्ट बाईक बनवलेली आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. शहरासह जिल्ह्यात खानदेशाचे आराध्य दैवत कान्होबाई मातेचे वाजत गाजत मिरवणुका काढून मोठ्या जल्लोषात करण्यात आले विसर्जन. लळिंग येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2025 अंतर्गत महसूल सप्ताहाचे आयोजन. पांझरा नदीत कान्होबाई मातेच्या विसर्जनासाठी गेलेल्या मोचीवाडा विष्णुनगर येथे राहणाऱ्या एकाचा बुडून मृत्यू. आणि सिद्धेश्वर TVS येथे TVS अपाचे RTR 310 या दुचाकीचा अनावरणाचा सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.